महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा धोका, हवामान बदलांमुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता। वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल, त्यामुळे आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज। राज्यात अवकाळीमुळे 12,87,000 हेक्टरावरच्या पिकांचं नुकसान, 23,90,000 शेतकऱ्यांना 1400 कोटींच्या मदतीची गरज। राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाण्यातल्या विविध ठिकाणी कारवाईत 15 वाहनं जप्त। डिसेंबर महिन्यात केलेल्या कारवाईमध्ये 1,31,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 283 मद्यपी चालकांवर कारवाई, 3,500 विना हेल्मेट दुचाकी स्वारांना दंड। अनेक जिल्ह्यातील साखर शाळा अजूनही बंद, ऊसतोड कामगार साखर शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत। ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान, मजुरांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता। 13 तारखेला ओबीसींची बीडमधल्या सभेवरनं मनोज जरांगेंची छगन भुजबळांवरती टीका। भुजबळ तुमचं राजकारणासाठी वापर करतायत, आम्हाला ओबीसींमध्येच आरक्षण हवंय, त्यांचं एकूण भांडण विकत घेऊ नका। जरांगेंची सरकार आणि भुजबळांवर टीका। मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईमध्ये आरक्षण उपसमितीची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल। मात्र मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला मनोज जरांगे उपस्थित नसतील। मराठा आरक्षणासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीला जाणार नाही, जरांगेंची माहिती। दरम्यान दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री आणि जरांगेंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वतंत्र बैठक पार पडते। अशोक चव्हाणांच्या विरोधात नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, इजळी गावात मराठा आंदोलकांची अशोक चव्हाणांच्या विरोधात घोषणाबाजी। 13 जानेवारीला बीडमध्ये छगन भुजबळांची महासभा, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना आमंत्रण, ओबीसी आरक्षण बचावासाठी महासभेचा निर्णय। आज बाळासाहेब ठाकरे असते तर शेकडो शिवसैनिक अयोध्येत असते। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय, त्यामुळे ते लाचारीतनं टीका करतात। माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मंदिर सोहळ्यावरती टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं निमंत्रण देऊ नका, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांची मागणी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यापूर्वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस इथल्या कार्यक्रमाला जाणार। 15 ते 18 जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री दावोसमध्ये, मुख्यमंत्री शिंदेंसोबत उद्योगमंत्री उदय सामंतही दावोसला जातील। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नागपूर परिषदेमध्ये सुरू असलेल्या कमिशनखोरीवरनं खडाजंगी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना करावी लागली मध्यस्थी। सुनील केदार यांचं जामिनासाठी नागपूर खंडपीठात नवा अर्ज, जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। भविष्यात गरज पडली तर आम्ही दिल्लीतही चर्चा करू, संजय राऊतांची उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये उत्तम संवाद, महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांमध्ये चांगलं कम्युनिकेशन, संजय राऊत यांचं विधान। वाहतूकदारांच्या संपामुळे कुठेही तणाव निर्माण होऊ देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। टँकर चालक संपाचा बुलढाणा जिल्ह्यामधल्या एसटीला बसू शकतो फटका, फक्त उद्यापर्यंतचाच एसटीच्या पेट्रोल पंपात डिझेल साठा। जिल्ह्यात एकूण 60 डिझेल पंप आहेत, दररोज 30,000 लिटर डिझेल लागतं। वाहतूकदार संपाचा एपीएमसी मार्केटवरती मोठा परिणाम, परराज्यातनं गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली, त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात 20 ते 25% वाढ। ट्रक चालकांच्या भूमिकेला जितेंद्र आव्हाडांचा पाठिंबा, राक्षसी कायद्याला विरोध असल्याचं एक्स या सोशल माध्यमांवरनं मत व्यक्त। हिट अँड रनचा विषय गंभीर, मात्र जनतेला त्रास होऊ नये ही राज्य सरकारची जबाबदारी। ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपावर खासदार संजय राऊतांची भूमिका। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती पोलिसांचा बंदोबस्त, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ। ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा मुंबईतही परिणाम, मुंबईतल्या पेट्रोल पंपांवरती गर्दी, पेट्रोल टंचाईच्या भीतीनं कुर्ल्यातल्या पंपांवर काहींनी ड्रममधनं पेट्रोल भरून नेलं। ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा शालेय विद्यार्थ्यांना फटका, पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध नसल्यामुळे स्कूल बसेस बंद ठेवण्याचा स्कूल बस मालक संघटनेचा निर्णय।
ठाण्यामध्ये आज सकाळपासूनच पेट्रोलचा तुटवडा. ठाण्यातील 3 पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची इंधन खरेदीसाठी गर्दी. काही पेट्रोल पंपांबाहेर ओन्ली डिझेल नो पेट्रोल अशी नोटीस. नांदेडमधल्या पेट्रोल पंपावरती सकाळपासून मोठ्या रांगा. पेट्रोल पंपावरती 2 दिवस पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांचा संप. पेट्रोल पंप बंद राहतील या अफवेनं भिवंडी शहरामध्ये पेट्रोल पंपांवरती वाहन चालकांची तुफान गर्दी. अमरावतीमध्ये पेट्रोल पंपांवरती पहाटेपासून वाहनांच्या रांगा. अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे रुग्णवाहिका, स्कूल बसेस आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम. भंडाऱ्यातील पेट्रोल पंपावरही वाहनांच्या रांगा. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संपामध्ये पेट्रोल पंप संघटनाही सहभागी. पेट्रोल संपेल या भीतीपोटी पेट्रोल पंपांवरती मोठी गर्दी. ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपामुळे सांगली शहरात पेट्रोलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता. पेट्रोल भरण्यासाठी पंपावरती वाहनधारकांची झुंबड. पेट्रोल पंपावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. नागपुरातील शंकरनगर परिसरातल्या पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची गर्दी. टँकर चालकाच्या संपांचा पेट्रोल पंपावरती परिणाम. हिंगोली शहरात पेट्रोलचा तुटवडा. शहरातल्या नाईक पेट्रोल पंपावरील इंधन संपलं. पेट्रोल पंपांवरती शुकशुकाट. आज सकाळपासून वसई विरारमधल्या पेट्रोल पंपांवरती इंधन तुटवडा. बहुतांश ठिकाणी इंधन संपण्याच्या मार्गावर. नाशिकच्या मनमाडजवळच्या नागापूर आणि पानेवाडी या इंधन प्रकल्पातून होणारी वाहतूक बंद. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या 5 ते 6 जिल्ह्यांना होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा थांबला. दुसऱ्या दिवशी संप सुरू. नाशिकच्या पानेवाडी प्रकल्पातील इंधन टँकर पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्याचा महसूल मंत्री विखे पाटलांचा आदेश. कायदा कुणीही हातात घेणार नाही याची काळजी घ्या, विखे पाटलांच्या सूचना. रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावरती दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा. टँकर चालकांचा संप असल्यामुळे पेट्रोलच्या पुरवठ्यावर परिणामाची शक्यता. पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी. अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद. नाशिककर पेट्रोल पंप सुरू होण्याच्या प्रतीक्षेत. अनेक पंपांबाहेर सकाळपासून वाहन चालकांच्या रांगा. नाशिक शहरातही इंधनाचा तुटवडा. टँकरच न पोहोचल्यामुळे अनेक पेट्रोल पंप बंद. पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहन चालकांचे हाल. कोल्हापुरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरती कोणताच परिणाम नाही. कोल्हापुरात इंधनाचा पुरेसा साठा. वाहतूकदारांनी संप रात्रीच मागे घेतल्याचे जिल्हा प्रशासनाकडून निवेदन. संभाजीनगरमधील क्रांती चौक पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलं. काल रात्रीच लोकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केल्यामुळे आज सकाळी पेट्रोल पंपावरती पेट्रोल संपलं. छत्रपती संभाजीनगरच्या गांधी भागात ट्रक चालकांचा रास्ता रोको. हिट अँड रन कायद्याविरोधात आंदोलन. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा. समृद्धी महामार्गावरती अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि टोल प्लाझावर वाहक चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी अनेक ट्रक चालक तिथेच थांबले. शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरचं इंधन संपलं. त्यामुळे शिर्डीत खासगी ट्रॅव्हल्स रखडल्या. भाविकांना याचा मोठा ताप सहन करावा लागतोय. ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा सोलापूरमधल्या शेतीमालालाही फटका. शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला शेतमाल ट्रक चालक भरतच नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. बार्शीतल्या कुळसंब गावातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होण्याची भीती. धुळे शहरात सकाळी 9 वाजल्यापासून पेट्रोल पंपावरती गर्दी. जोवर पेट्रोलचा साठा शिल्लक आहे तोपर्यंत पेट्रोल पंप सुरू राहतील अशी भूमिका. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात आणलेल्या पेंग्विनमुळे उत्पन्न 15 पटीनं वाढलं. राणीबागेला 20 महिन्यात 19 कोटी 56 लाखांचं उत्पन्न. काळा घोडा महोत्सवाच्या धर्तीवरती बीकेसीत भरणार कला महोत्सव. MMRDAकडनं वांद्रे कुर्ला संकुल इथे बीकेसी आर्ट प्लाझा उभारण्याचा निर्णय. 2024च्या अखेरीस या प्रकल्पाचं काम पूर्ण केलं जाईल. रेल्वे मंडळाकडनं लोकलच्या ऐवजी वंदे भारतला प्राधान्य. लोकल सेवेवरती भर देण्यासाठी प्रवासी संघटनेचं रेल्वे मंडळाला पत्र.
कल्याण कसारा कर्जत प्रवासी महासंघाची मागणी. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांची बदली. पी.आर. पाटील यांच्या जागी आयपीएस श्रवण दत्त यांची नियुक्ती. आज 62वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन. मुंबईतल्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची हजेरी. पुण्याच्या वानवडी परिसरातील सोसायटीमध्ये मद्यधुंद तरुणीचा राडा. दारूच्या नशेत संबंधित तरुणीनं सोसायटीचे गेट बंद करून धिगाणा घातला. महिला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा मारहाण. संबंधित तरुणी पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती. विरारमध्ये माजी नगरसेविकेसह एका गतिमंद मुलावर माथेफिरूचा प्राणघातक हल्ला. हल्ल्यात गतिमंद मुलगा आणि माजी नगरसेविका दोघेही गंभीर जखमी. भिवंडीमध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता अभियानाचा शुभारंभ. एसटी स्थानक ते नागाव रस्त्यावरती आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते शुभारंभ. नागपूरच्या कोंढाळी भागातील दैनिक दुकान चाळीमध्ये 8 ते 10 दुकानांना मोठी आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. भंडाऱ्यामध्ये सनफ्लॅग स्टील कंपनीत पहाटे स्फोट. कंपनीत झालेल्या स्फोटात 8 कामगार भाजले. जखमींवरती नागपूरच्या शुवरटेक रुग्णालयात उपचार. समृद्धी महामार्गावरती कांद्यानं भरलेल्या ट्रकचा अपघात. अपघातात 2 जण गंभीर जखमी. जखमींवरती सिंदखेड राजा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव ज्ञानतीर्थ नायगाव अशी क्रांतीज्योत. आज सकाळी सिंदखेड राजा इथून निघाली रॅली. फुले दाम्पत्याला संयुक्त भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी. धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या वतीनं कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात रक्तदान शिबिर आणि मॅरेथॉनही आयोजित. धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते उद्घाटन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.